महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यात कोणते सरकार किती यशस्वी ठरलं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। महाविकास आघाडीच्या काळात जितका खर्च राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानावर महाराष्ट्रात करण्यात आला त्यापेक्षा महायुतीच्या काळात 59% जास्त सुमारे 7,456 कोटी रुपये खर्च करण्यात आला। विविध आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जितके रुग्ण आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या काळात हाताळले गेले त्याच्या तुलनेत महायुतीच्या काळात 10 पट अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या माध्यमातून झालेल्या शस्त्रक्रियांची संख्या ही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना 24% वाढली। सोबतच या योजनेवर 34% अधिक खर्च केले गेले। यावर जवळपास 3,681 कोटी रुपये खर्च करण्यात आला। सर्वसामान्य माणसाला आरोग्याची चिंता असते। एखादं ऑपरेशन करायचं तर कसं करायचं, कुठं करायचं, पैसे कुठून आणायचे। महात्मा ज्योतिबा फुलेची 1.5 लाखाची योजना आपण 5 लाख रुपयाची केली। लोक हो, आपणच ठरवा, आरोग्याची काळजी असल्याचा पुळका आणणारे सरकार आपल्याला हवंय की खरंच आपल्या आरोग्यासाठी निधीची तरतूद करणारे सरकार।